नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन उमेदवाराची नोंदणी कशी करायची हे बघणार आहोत। सर्वात प्रथम आपण महास्वयम या वेबसाईटवर यायचं आहे। महास्वयम या वेबसाईटवर आल्यानंतर त्यामध्ये नोकरी साधक या ऑप्शनला निवडून आपण जॉब स्पीकर हे रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। तिथे नोंदणी या बटनावर क्लिक करायचं आहे। नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन नोकरी साधक यांची संपूर्ण माहिती टाकायची आहे। या फॉर्म पूर्ण भरल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन आपल्याला OTP येईल आपल्या मोबाईलवरती। त्या मोबाईलवरती OTP आल्यानंतर तो कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर या पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आहे। हा फॉर्म पूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे जात राहायचं आहे आणि आपल्याला जी माहिती तो विचारेल ती संपूर्ण माहिती आपल्याला तिथे भरायची आहे। आणि शेवटी पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशनचा सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येईल। त्यानंतर आपल्याला लॉगिन ID आणि पासवर्ड येते। जॉब स्पीकर या वेबसाईटवर जाऊन जॉब स्पीकर येथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपली अशा पद्धतीने लॉग इन होईल। त्यामध्ये आपण काही एडिट करायचे असेल तर एडिट या बटनावर क्लिक करावे। एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपण आपली जी माहिती भरलेली आहे ती चुकीची असेल तर ती एडिट करू शकतो। आपले शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे येथे आपण अपलोड करू शकतो। त्यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर अपडेट या बटनावर क्लिक करावे। अनुभव आणि काही अनुभव आपल्याला असेल तर येथे आपण ते भरू शकतो। त्यानंतर DBTचे पैसे या योजनेचे पैसे डायरेक्ट आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे आपण आपल्या बँकेची माहिती या पोर्टलवर टाकणे आवश्यक आहे। ती टाकल्यानंतर आपण ती माहिती येथे अपडेट करायची आहे। जॉब सर्चवर क्लिक केल्यानंतर आपण इथून ज्या बँकेमध्ये युवा प्रशिक्षण योजनेची जाहिरात निघाली आहे त्या जाहिराती आपण येथून शोधू शकतो। त्या शोधल्यानंतर आपण जर त्या योजनेसाठी पात्र असू, आपलं शिक्षण जर त्या योजनेसाठी असेल तर आपण त्यासाठी अप्लाय करू शकतो। त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचे असेल तर आपण तिथून अप्लाय करू शकतो। अशा पद्धतीने आपण नवीन रजिस्ट्रेशन करून एखाद्या नोकरीसाठी अप्लाय करू शकतो। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।